अटेंडन्स फॉर्म कंपल्सरी भरायचा आहे दररोज. चॅट बॉक्स मध्ये टाकताय बरोबर आहे. अटेंडन्स फॉर्म पण भरा तुमच्या ग्रुपला आहे तो. सगळ्यांना व्हॉइस येतो का माझा क्लिअर? हॅलो. सर ओके ठीक आहे. काही डिस्टर्बन्स येत नाही ना त्याच्यामध्ये? डिस्टर्बन्स क्लिअर येतो ना? येतोय. ओके ठीक आहे. ओके हां, तर आपण काय केलेलं लास्ट लेक्चरला लॉगॅरिथमिक जे फंक्शन होतं आपलं त्याच्यावरचं एक एक्झाम्पल आपण बघितलं होतं. ओके, आपण काय करूया या लेक्चरला अजून एक त्या टाईपचं एक्झाम्पल बघूया लॉगॅरिथमिकचं.
या लेक्चरमध्ये फक्त आपल्याला एकच एक्झाम्पल बघायचं आहे आणि त्याच्यानंतर लेक्चर संपवायचं आहे. ठीक आहे. शैलेश सर रेकॉर्डिंग स्टार्ट करा. एकच मिनिट. ओके ठीक आहे, स्टार्ट करा. ओके, आपण सेकंड एक्झाम्पल बघूया लॉगॅरिथमिक फंक्शनसाठी. आणि हा, जर का एक्झाम्पल मध्ये मी ज्यावेळेस एक्सप्लेन करत असेल त्यावेळेस जर एखादी टर्म समजत नसेल तर तुम्ही त्याच वेळेस थांबून मध्ये विचारा, स्वतःला अनम्यूट करा आणि त्याच वेळेस विचारा मला की सर ही स्टेप मला पुन्हा सांगा. ओके, एक्झाम्पल झाल्यानंतर नको, कारण आपण काय करतो सगळं क्लिअर करून टाकतो. त्याच्यामुळे त्यावेळेस राहण्यापेक्षा ती क्वेरी ॲज इट इज ज्यावेळेस चालू असेल त्याच वेळेस तुम्ही विचारा मला. ओके, चलो एक्झाम्पल बघूया आपण. हे एक्झाम्पल काय करतो आपण थोड्याशा वेगळ्या टाईपने सॉल्व्ह करतो, तुम्हाला समजेल आता. आता बघा एक्झाम्पल मध्ये काय विचारलंय, प्रूव्ह दॅट tan I log a minus ib divided by a plus ib is equal to 2ab divided by a square minus b square. प्रूव्ह दॅट काय विचारले तुम्हाला, tan ब्रॅकेट मध्ये I log a minus ib डिवाइड बाय a plus ib ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू 2ab डिवाइड बाय a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, असं तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. ओके, प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला काय, तुम्ही सर्वात पहिली टर्म कन्सिडर कराल यातली. ओके, RHS साईडची जी पहिली टर्म आहे दॅट इज लॉग a मायनस ib डिवाइड बाय a प्लस ib. आपण काय करणार, स्टेप बाय स्टेप पहिली ही कन्सिडर केली, त्याच्यानंतर त्याच्या नेक्स्ट स्टेपला त्याच्यामध्ये आय कन्सिडर करणार, नेक्स्ट स्टेपला त्याच्यामध्ये टॅन कन्सिडर करणार. पूर्ण एकदाच टर्म घेणार नाही होत आपण. ओके, सो नीट एक्झाम्पल बघा. हे एक्झाम्पल पहिल्यांदा मी कन्सिडर करतो लॉग ए मायनस आय बी डिवाइड बाय ए प्लस आय बी. ह्याच्यानंतर मी लॉगचा फॉर्म्युला अप्लाय केला तर मला कसं भेटेल, लॉग ए मायनस आय बी मायनस लॉग ए प्लस आय बी. ओके, याच्यानंतर नेक्स्ट स्टेपला मला काय मिळेल, इथे असा मी फॉर्म्युला अप्लाय केला. मग माझ्याकडे काल जे तुम्हाला मी फॉर्म्युले दिले होते, ओके, लॉग ऑफ झेड चे 2 फॉर्म्युले दिले होते, त्याच्याप्रमाणे या पहिल्या टर्मसाठी मला व्हॅल्यू काय मिळेल बघा. कालचे जे फॉर्म्युले दिले होते ते समोर ठेवा तुमच्या. त्याच्यातला पहिला फॉर्म्युला होता दॅट इज लॉग ऑफ झेड. ओके, तो जो फॉर्म्युला होता तो कन्सिडर करा. त्या फॉर्म्युल्याप्रमाणे समजा मी सॉल्व्ह केलं तर मी याला कसं लिहू शकतो, 1/2 लॉग ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. इथे मायनस होतं म्हणून मी इथे मध्ये मायनस घेणार, आय tan इनवर्स ऑफ बी बाय ए. हे झालं फर्स्ट टर्म साठी. हे मध्ये मायनस आहे इथे, त्याच्यामुळे मी इथे मध्ये मायनस लिहितो. इथे मध्ये मायनस होतं म्हणून मी इथे मध्ये मायनस लिहिलं. ओके, नेक्स्ट स्टेपला बघा, या टर्म साठी कसं भेटणार मला, 1/2 लॉग ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता इथे काय मध्ये प्लस आहे म्हणून मी इथे काय करणार, मध्ये प्लस लिहिणार, आय tan इनवर्स ऑफ बी बाय ए. ओके, समजा तुम्हाला दोन्ही टर्म्स मी कशा लिहून घेतल्या, त्या एकदम सिंपल एक्सप्लेनेशन आहे त्याचं. कालचे फॉर्म्युले डोळ्यासमोर ठेवा, फक्त फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलं. ओके, नेक्स्ट स्टेपला मी काय करणार,
बघा नेक्स्ट स्टेपला मी पूर्ण हा जो मायनस साइन आहे त्याच्या आतमध्ये मल्टिप्लाय करून घेणार म्हणजे काय 1/2 लॉग ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस आय टॅन इनवर्स ऑफ बी बाय ए मायनस 1/2 लॉग ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता या मायनसने इथे आतमध्ये मल्टिप्लाय केलं म्हणून इथे पण मायनस आय टॅन इनवर्स ऑफ बी बाय ए. मग आता बघा ही टर्म पॉझिटिव्ह आहे, ही सेम टर्म इथे निगेटिव्ह आहे. मग एकमेकांना काय झालं कॅन्सल झालं. मग माझ्याकडे राहिलं काय, मला भेटलं का इथे हे मायनस आय टॅन इनवर्स ऑफ बी बाय ए परत मायनस टॅन इनवर्स ऑफ बी बाय ए. मग काय मायनस 2i टॅन इनवर्स ऑफ बी बाय ए. एवढं लिहून झालंय सगळ्यांचं. ओके आता हे इरेज करतो. आपल्याला टर्म काय मिळाली मी फक्त इथे लिहून ठेवतो. काय मिळालं मला लॉग ए मायनस आय बी डिवाइड बाय ए प्लस आय बी इज इक्वल टू मायनस 2i टॅन इनवर्स ऑफ बी बाय ए. ओके इथे मी लिहून ठेवलं. आता मी सगळं क्लिअर करतो. आतापर्यंत समजलं ना जेवढं काही शिकवलंय ते. बघा काही डाऊट असेल तर तिथलं तिथे लगेच विचारा मला. फक्त जे लास्ट लेक्चरचं मटेरियल होतं ते समोर घेऊन बसा. ओके बघा मला एवढी व्हॅल्यूज मिळालं होतं. मला काय मिळालं होतं लॉग ए मायनस आय बी डिवाइड बाय ए प्लस आय बी इज इक्वल टू मायनस 2i टॅन इनवर्स ऑफ बी बाय ए. ओके एवढी व्हॅल्यू इथे मिळाली होती. बघा सेम अशीच व्हॅल्यू तुम्हाला मिळाली होती. आता बघा नेक्स्ट स्टेपला आपल्याला काय करायचं आहे. नेक्स्ट स्टेपला आपल्याला काय करायचं इथे बघा आपल्याला या व्हॅल्यूसाठी एक स्पेसिफिक व्हॅल्यू इथे मिळाली पण याच्यामध्ये काय अजून आय ही व्हॅल्यू पण एक्स्ट्रा आहे. मग आपण काय करणार इथे आय ने मल्टिप्लाय करून घेणार. म्हणजे इथे काय झालं आय ने मल्टिप्लाय केल्यावर आय इंटू लॉग ए मायनस आय बी ए प्लस आय बी. आता या साईडला जर आय ने मल्टिप्लाय केलं तर मला या साईडला पण आय ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग इथे समजा मी आय ने मल्टिप्लाय केलं तर इथे ऑलरेडी एक आय आहे प्रेझेंट. तिथे परत आय ने मल्टिप्लाय केली की मला काय भेटेल आय स्क्वेअर भेटेल. आणि आय स्क्वेअर जर का असेल तर आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते माझ्याकडे -1 आणि हा -1 आणि इथला जो मायनस होता तो ते मायनस मायनस काय झालं मग प्लस झालं. त्याच्यामुळे मला टर्म काय भेटेल फक्त इथे 2 टॅन इनवर्स ऑफ बी बाय ए. ओके कारण काय केलं मी आय स्क्वेअरने फक्त आय ने मल्टिप्लाय करून घेतलं. इथे एक ऑलरेडी आय होता प्रेझेंट त्याच्यामुळे तिथे आय स्क्वेअर झालं. मग -1 तिथे मिळालं. मग ते -1चं इथे साईन आलं त्याच्यामुळे मायनस मायनस पॉझिटिव्ह झालं. म्हणून काय 2 into 1 म्हणजे काय झालं सिम्पली 2. मग 2 टॅन इनवर्स ऑफ बी बाय ए असं तुम्हाला मिळालं. ओके ह्याच्या पुढच्या स्टेपला आपण इथे आय पण ऍड करून झालं. बघा आपण आय पण ऍड केला इथे म्हणजे आपल्याला एवढी टर्म आता मिळाली. याच्यानंतर आपल्याला काय करायचं टॅन ऍड करायचंय. मग जर मी इथे टॅन ऍड केलं बघा असं टॅन ब्रॅकेटमध्ये आय लॉग ए मायनस आय बी ए प्लस आय बी. ओके मी जर इथे टॅन ऍड करतो तर मला काय करायला लागेल या साईडला पण टॅन ऍड करावं लागेल. मग मी काय केलं इथं पण ऍड केलं टॅन ब्रॅकेटमध्ये 2 टॅन इनवर्स ऑफ बी बाय ए. ओके जेवढं सगळ्यांना समजलं म्हणजे बघा आता मला जी आर आय माझ्या LHS ला जी पूर्ण साईट होती ती मला इथे माझ्या LHS ला पूर्ण साईट मिळाली. समजलं. मी येतो एक्झाम्पल थोडंसं वेगळ्या टाईपने सॉल्व्ह करावं लागतं तुम्हाला. तुम्ही डायरेक्ट LHS साईट कन्सिडर करून चालत नसतं.
ओके. आता बघा, एवढं सॉल्व्ह करून झालं की मी नेक्स्ट स्टेपला काय करणार, मी एक फॉर्म्युला अप्लाय करणार. तो फॉर्म्युला कोणता आहे तुम्हाला सांगतो इथे. तो फॉर्म्युला कोणता आहे मी तुम्हाला इथे सांगतो. बघा, फॉर्म्युला आहे तो tan 2 theta is equal to 2 tan theta divided by 1 minus tan square theta, असा तो फॉर्म्युला आहे. आता तो फॉर्म्युला कुठे अप्लाय होतो तर बघा, ही जी टर्म आहे या टर्मसाठी पहिलं काय इथे आपल्या इथे टॅन, पहिली इथे व्हॅल्यू कुठली आहे टॅन, म्हणून मग काय बघा पहिलं टॅन आहे, नेक्स्ट 2 आहे, इथे पण काय आहे 2 आहे. मग ही जी टर्म राहिली, ओके, ही टर्म काय झाली आपली थीटा. ओके, म्हणजे थीटा इज इक्वल टू तुम्हाला काय पडलं, थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ बी बाय ए अशी व्हॅल्यू आहे. म्हणून टॅन 2 थीटाचा फॉर्म्युला इथे अप्लाय केलाय. टॅन आहे, टॅन आहे, 2 आहे, 2 आहे. थीटा इज इक्वल टू व्हॉट, टॅन इनवर्स ऑफ बी बाय ए. थीटा इज इक्वल टू व्हॉट, टॅन इनवर्स ऑफ बी बाय ए. ओके, हा फॉर्म्युला सेम अप्लाय केला तर मला काय मिळेल, ही जी साईड होती ती ॲज इट इज ठेवायची आहे. मी फक्त इथे लिहित नाही, ही जी साईड होती ती ॲज इट इज राहणार आता शेवटपर्यंत. या साईडला मी कोणतंही काही रिडक्शन किंवा त्याच्यामध्ये काही बदल करणार नाही. मला काय करायचं, फक्त माझ्या या साईडमध्ये बदल करायचे जेणेकरून मला माझं हे डिझायर्ड आउटपुट मला मिळेल. ओके, बघा 2 tan थीटाचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. मग कसा करणार, आता इथे बघा, पहिली स्टेप 2 tan आहे तसं. ओके, थीटा इज इक्वल टू व्हॉट, थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ बी बाय ए. ओके, डिवाइड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा, म्हणजे काय 1 मायनस टॅन स्क्वेअर ॲज इट इज. याला फक्त थोडंसं ब्रॅकेट देऊया आपण थीटाला. टॅन स्क्वेअर ॲज इट इज थीटा, थीटा इज इक्वल टू व्हॉट, टॅन इनवर्स ऑफ बी बाय ए. ओके, एवढं समजलं. नेक्स्ट स्टेपला काय करायचं बघा, आता इथे तुमच्याकडे टॅन इनवर्स आहे, इकडे पण टॅन इनवर्स आहे, इथे पण टॅन आहे, इथे फक्त टॅन स्क्वेअर आहे. म्हणून मी काय करणार, ही जी पॉवर आहे ना त्या पॉवरला डायरेक्ट इकडे शिफ्ट करणार. मग मला काय भेटेल, 2 टॅन ब्रॅकेटमध्ये टॅन इनवर्स ऑफ बी बाय ए डिवाइड बाय 1 मायनस टॅन ब्रॅकेटमध्ये टॅन इनवर्स बी बाय ए होल ब्रॅकेट स्क्वेअर. मी काय केलं, फक्त हा जो स्क्वेअर होता त्याला इकडे शिफ्ट केलं. ओके, मग आता मला काय भेटलं बघा, टॅन इनवर्स आहे, टॅन इनवर्स आहे, टॅन आहे, टॅन आहे. मी काय करतो, या सगळ्यांना कॅन्सल करून टाकतो. ओके, सगळं काढून टाकलं. मी काय केलं, फक्त जे नंबर्स होते किंवा जे माझे व्हेरिएबल्स होते त्यांना तेवढं कन्सिडर केलं, फंक्शन रिमूव्ह करून टाकलं. मग इथे लिहायचं रिमूव्हिंग फंक्शन्स. ओके, फ्रॉम डिनॉमिनेटर अँड न्यूमरेटर. ओके, मग माझ्याकडे भेटलं का, मला 2 टॅन तर गेला, म्हणजे काय भेटलं 2 बी बाय ए. ओके, डिवाइड बाय 1 मायनस बी बाय ए होल ब्रॅकेट स्क्वेअर. फंक्शन सगळे कॅन्सल झाले, हा फंक्शन गेला, हा गेला, हा गेला, हा गेला, म्हणजे काय भेटले, पहिले 2 म्हणून 2 लिहून घेतलं. त्याच्यानंतर हे सगळं गेलं, म्हणजे काय इंटू मध्ये होतं 2 इंटू बी बाय ए, म्हणून काय 2 इंटू बी बाय ए. इथे 1 1 हे मधलं मायनस मायनस, परत काय बी स्क्वेअर बी बाय एचा स्क्वेअर, बी बाय एचा स्क्वेअर. ओके, आहे तसं मी लिहून घेतलं फक्त. आता नेक्स्ट स्टेपला मला काय मिळेल बघा,